छान लाडू झालेले आहेत आपले। हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही। मोतीचूरचे लाडू आहेत आणि लेकरांना सुद्धा खूप खूप छान लागतात खायला। नक्की ट्राय करा। आवडते सबस्क्राइबर नक्की करा। संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त लगे मोतीचूरचे लाडू दाखवणार आहे। आता बघा, मी मस्त 3 वाटे बेसन घेतलेलं आहे बारीक आणि 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। त्याच वाटीनं फक्त थोडीशी वर घेतलेली आहे आणि मस्त आपल्याला त्याच्यामध्ये पाक करून घ्यायचा आहे अगोदर। आता बघू शकता तुम्ही मी पाक कसा बनवणार आहे। आता मी कढई ठेवलेली आहे। याच्यानंतर आपल्याला साखर त्याच्यामध्ये टाकायची आहे। हे बघा 1 वाटी टाकलेली आहे मी आणि थोडीशी 1.5 वाटी आहे आणि पाणी सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये त्याच वाटीनं आपल्याला पाणी सुद्धा टाकायचं आहे। 1 वाटी मी पाणी ॲड केलेलं आहे आणि थोडंसं किंचित वर, बस जास्त नाही, थोडंसंच आपल्याला पाक पुरतं बस होऊन जातं। आता याच्यामध्ये आपल्याला विलायची सुद्धा याच्यातच टाकायची आहे। आता मी विलायची याच्यामध्येच टाकणार आहे। त्याची टेस्ट खूप छान लागते, मस्त मिक्स होतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये अगोदरच आपल्याला ॲड करून टाकायची आहे। आता मी विलायची टाकलेली आहे। आता मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर मस्त तयारी करायची आणि फुल गॅस करायचा, नंतर आपल्याला कमी गॅस करायचा आहे। चला तर मग मी आज तुम्हाला शेव दाखवणार आहे आता लगेच। आता मी बेसन याच्यामध्ये टाकणार आहे प्लेटमध्ये व्यवस्थित। त्याच्यानंतर आपल्याला थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे, हे बघा चिमूटभर। त्याच्यानंतर आपल्याला कलर असतं ना, खायचा कलर थोडंसं ऑरेंजमध्ये, तर मी बघा थोडाच टाकणार आहे आणि आपल्याला पाकामध्ये सुद्धा थोडंसं ॲड करायचं आहे। आता हे छान मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे छान मिक्स करून थोडंसं पाणी, थोडंसं आपल्याला पाणी मिक्स करून घट्ट मळून घ्यायचं आहे। आपण शेव कशी बनवतो त्या टाईपमधून व्यवस्थित थोडं पाणी ॲड करून मस्त आपल्याला छान मळायचं आहे। आम्ही छान मळून घेतलेलं आहे, 5-10 मिनिटं ठेवलेलं आहे। आता याच्यानंतर आपल्याला हे बघा, याच्यामध्ये मी साशा आहे आणि आपल्याला शेव जेव्हा जाड शेव असते ना, ते ॲड करायचं याच्यामध्ये, बाकी काही नाही। मस्त आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं अगोदर सगळीकडून, कधी ते चिटकणार नाही। आणि याला सुद्धा थोडंसं आपल्याला किंचित थोडंसं लावायचं आहे। आता हे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे लंबेवाले आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मस्त आपल्याला तेलामध्ये, जास्त नाही थोडंच टाका, म्हणजे आपल्याला पण काढता आलं पाहिजे पटकन। असे लंबेवाले छान, हे बघा, आणि मस्त आपल्याला दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित, हे बघा। आता याला मस्त लावायचे आणि मस्त प्रेस करून छान, तुमच्याकडे जसं आहे तसं वापरू शकता, असं काही नाही, पण हे पटकन जातं, त्याच्यापेक्षा त्याला खूपच प्रेशर द्यावं लागतं, हे कसं पटकन होतं। हे मस्त आपल्याला छान असं आता हे भरलंय आपल्या हातामुळं। चला तर मग आता मी तेलामध्ये तापायला ठेवणार आहे। हे बघा, आता छान आपलं तेल तपलं का बघायचं, छान तपलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मस्त फिरून घ्यायचं आहे फक्त।
आता हे या पद्धतीने आपण सगळी शेव छान काढून घ्यायचं आहे. कमी गॅसवर मस्त आधी छान तळून घ्यायचं आपल्याला. आता हे आपल्याला मस्त दोन्ही साईडकडून बी कडकमध्ये तळायचं आहे आणि कमी गॅसवर. खूप छान लागते. ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल. आता आपल्याला मस्त मीडियम थोडासा गॅस वाढवायचा आहे. आता हे सगळीकडून बघा मस्त आता आपल्याला काढून घ्यायचे. कडकमध्ये छान तळायचे आहे. या पद्धतीने मस्त शेव आपली छान तळून घ्यायची आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा किती छान शेव झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला हे बघा आवाज आला ना, छान आवाज. अशा पद्धतीने तुम्ही शेव बनवा. आता हे आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं अगोदर. आणि मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं मस्त प्रेस करून बारीक करायचं. आणि सगळं आपल्याला व्यवस्थित बघू शकता. या आवाज कसा आलेला आहे. तर हे या पद्धतीनं तुम्ही शेव बनवायचे आहे आपल्याला. आता मी याला थोडंसं असं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त बारीक करून घ्यायचे आपल्याला. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे. इतके छान लाडू होतात ना हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही. खूप छान लाडू होतात. हे बघा असं मस्त आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता मी हे मस्त एकदम व्यवस्थित बनवून घेतलेले आहे, घट्ट नाही. आता हे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. परत आपल्याला मस्त छान मिक्स करायचं आहे. आता हे परत आपल्याला असंच छान मिक्स करून ठेवायचं आहे. परत आपल्याला हे सगळं टाकायचं आहे. हे बघा आता छान आपल्याला मिक्स करायचं आहे पाकामध्ये. या पद्धतीनं मस्त एकजीव पाक पण आपल्याला छान बनवायचा आहे. आता हे खरबूजच्या बिया आहेत, आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला काजू बदाम सुद्धा टाकायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता, असं काही नाही. तर मस्त आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता मी याला छान मिक्स केलेलं आहे. आता मी याच्यामध्ये फक्त 2 चमचे तूप ॲड करणार आहे. मस्त हे तूप मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. खूप खूप छान लागतं. हे नक्की ट्राय करा तुम्ही. आणि टेस्टसुद्धा खूप भारी लागते. तर आता मी याच्यामध्ये थोडंसं गरम करणार आहे. परत मिक्स करणार आहे. थोडंसं आपल्याला याच्यामध्ये गरम करायचं, किंचित, जास्त नाही, थोडंसं आधी मिक्स करायचं आणि नंतर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. ते बघू शकता तुम्ही. फक्त थोडंसं मिक्स करायचं आणि तूप टाकलं ना त्याच्यामुळे सगळीकडे छान व्यवस्थित ते लागलं जातं. तूप व्यवस्थित, वास पण छान येतो तुपानं आणि खायला सुद्धा बघा
किती पटकन हे झालं ना. मस्त आपल्याला या पद्धतीनं करायचं. आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये कलर ॲड करायचा आहे, जास्त नाही, थोडंसंच. हे बघा, मी थोडंसं कलर, किती छान. आता मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मस्त गरम कमी गॅस केलेला आहे मी. खूप छान लाडू होतात, हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही. माझी मुलगी लहान होती तेव्हा मी हे खूप करायची. आता मोठी झाली तर तिला ना आवड आली, मला म्हणे आज लाडू कर म्हणे. त्याच्यामुळे मी हे बघा स्पेशल लाडू केलेले आहे. तर मस्त लगे आपलं छान. सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करणार आहे मी. 5 मिनिटं वाफेवर ठेवणार आहे. हे बघा, आता मस्त मी पाकामध्ये मुरू दिले याला आता छान. ते बघू शकता आता तुम्ही. तर आपल्याला याच्यामध्ये मस्त हाताने व्यवस्थित करून घ्यायचे सगळं एकजीव. मस्त मुरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे आता हे बघा, आता मस्त लगे आपलं व्यवस्थित झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. या पद्धतीनं सगळं व्यवस्थित करून घ्या. काहीच जे प्रोसिजर आहे त्याच पद्धतीनं करा, काहीच टेन्शन नसतं. आता व्यवस्थित बघू शकता तुम्ही, इतके छान लाडू होतात ना. हे बघा, फक्त मी आदरच करायला तर तुम्ही बघू शकता. हे बघा, फक्त काहीच व्यवस्थित बघा, मी याला काहीच नाही करता. तर हे बघा झाले ना परफेक्ट, बिलकुल टेन्शन नाही आणि व्यवस्थित मेजरमेंट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतात हे लाडू आणि खायला पण खूप छान लागतात. पटकन होतात आणि टेन्शनचं काहीच नाही. पटकन केलं की लगेच लेकरं पण खातात. त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा. हे बघ, झाले ना लाडू मस्त परफेक्ट. अशा पद्धतीने तुम्ही लाडू नक्की ट्राय करून बघा.